राधे राधे. कशा आहात सगळे? आजचा डेली ब्लॉग होता ना, वेगळं काही रेसिपी होती. आज मला वेगळाच विचार तुमच्यासोबत बोलायचं होतं. वेगळ्या विषयावर म्हणसाल तर असं की बऱ्याच वेळा जे न्यू यूट्यूबर्स आहेत किंवा ज्यांचं चॅनल उघडून 1-2 वर्ष झालेली आहे, त्यांना असं वाटतं की आपलं चॅनल लवकर ग्रो नाही झालं किंवा नवीन लोकांना असं वाटतं की चॅनल लवकर ग्रो झालं पाहिजे, लवकर मॉनिटाईज झालं पाहिजे, पेमेंट वगैरे स्टार्ट आणि पॉप्युलरिटी लवकर भेटली पाहिजे. पण खरं सांगू का, असं एकदम ना कोणतेही आपण सुरुवात करतो, एकदम ना कोणतेही फळ मिळत नाही. त्यासाठी आपले कंटिन्यूली प्रयत्न हे रोज सुरू असायलाच पाहिजे. माझ्या चॅनलला उघडून 2.5 वर्ष झालेले, तरी एवढं ग्रो जसं म्हणायला पाहिजे तसं नाही. पण शेवटी काय असतं, आपले प्रयत्न, आपण आपली जिद्द आणि प्रयत्न सोडायचे नाही. एक ना दिवस परमेश्वर आपल्याला त्याचं फळ हे नक्कीच देतो. आता कुठं 85,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले, तर या मंथमध्ये माझे एका महिन्यामध्ये 100 सबस्क्राईब पूर्ण होणे खूप डिफिकल्ट झालेलं आहे. व्ह्यूज वगैरे खूप कमी येतात, पेमेंटही 2-3 महिन्याला येतं. पण तरी मला नाराज नव्हतं. असं वाटतं की आपण काही ना काही करतो ना, 2-3 महिन्याला होईल. असं आपले काय, जेव्हा आपण चॅनल उघडतो तेव्हा नाव ठेवणारेही खूप असतात किंवा आपल्याला नावं ठेवून किंवा रील्स वगैरे काढते ह्यासाठी आपण खूप फेमस झालेलो असतो. चांगल्या गोष्टीमुळे फलाण्याची सोनं फलाण्याची मुलगी रील्स बनवते, चांगलं शोभतं का, अशा गोष्टी बोलतात. पण शेवटी असं आपला विचार करायचा, आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद भेटतो नाही, आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये सुख भेटतं हे पाहायचं. कारण आयुष्याचा भरोसा काहीच आहे नाही. कारण आज आहे तर उद्या नाही असं म्हणता येईल. शेवटी प्रयत्न केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं फळ मिळत नाही. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा लगेच तो चालायला लागत नाही. त्यासाठी त्याला रोज पडत उठत त्याला प्रयत्न करावेच लागतात. असंच माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही यूट्यूबवर रील्स वगैरे करता, नक्की करा आणि रोज एकतरी व्हिडिओ अपलोड करत जा आणि शॉर्ट्स व्हिडिओ लवकर टाकत जा. त्याच्यामुळे चॅनल लवकर ग्रो होतं आणि आपला काय म्हणतात ते जिद्द ही अजिबात सोडू नका. एक ना दिवस तुम्हाला फळ मिळेल. 2026 हे तुमच्यासाठी प्रगतीचं आणि स्वप्नपूर्तीचं हो, हीच श्रीचरणी इच्छा आणि अपेक्षा करते. आणि या वर्षामध्ये माझंही स्वप्न पूर्ण हो अशी श्रीकरी प्रार्थना करते. 100K लवकरात लवकर पूर्ण होण्याची माझी इच्छा आहे. ते होईलच मला लवकर, कारण की मी कितीही काही झालं, रोजचा एक जरी व्ह्यू आला तरी मी चॅनल बंद किंवा रील्स टाकणं अजिबात बंद करणार नाही. असा होता माझा ब्लॉग. नक्की सबस्क्राईब करायला विसरू. टाटा बाय बाय. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. टाटा बाय बाय.